प्रसिद्ध क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आपल्यासोबत आहेत। आज ते देखील या ठिकाणी वानखेडे स्टेडियमवरती उपस्थित होते, ज्या ठिकाणी जे म्युझियमचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे, म्हणजेच शरद पवार क्रिकेट म्युझियमचं। आपल्यासोबत आहेत सर। TV9 मध्ये सर्वप्रथम स्वागत तुमचं। आणि काय सांगाल, आज अशा प्रकारचं म्युझियम आहे ते ओपन होत आहे, किती महत्त्वपूर्ण होतं अशा म्युझियमचं येणाऱ्या भावी जे क्रिकेटर आहेत ज्यांना क्रिकेट अभ्यासायचं आहे त्या अनुषंगाने काय सांगाल? खूप मोठा दिवस आहे मुंबईसाठी। मुंबई जाणली जाते क्रिकेटची पुण्यनगरी म्हणून। इकडनं अनेक इंटरनॅशनल खेळाडू निघाले आणि त्यापैकीच मी सुद्धा एक आहे। तसंच करंट टीममध्ये श्रेयस अय्यर आहेत, जयस्वाल आहेत, रोहित शर्मा आहेत, सूर्यकुमार यादव आहेत, असे आमच्यासारखेच पूर्वीचे क्रिकेटरसुद्धा 1935 पासून मुंबईतून अनेक क्रिकेटर्स आले। आणि क्रिकेटर्सची हिस्ट्री काय आहे, क्रिकेटची हिस्ट्री काय आहे मुंबईतली, हे या म्युझियमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर डिजिटल म्युझियम आहे, एक सर्वसाधारण म्युझियम नाही आहे। जी परदेशात आपल्याला टेक्नॉलॉजी पाहायला मिळते ती टेक्नॉलॉजी आपण इथे मुंबईमध्ये आणली आहे। सर्वप्रथम तर मी MCAचा धन्यवाद करीन की इतक्या मोठ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला आणि ती गोष्ट अंमलात आणणे हे खूप मोठे कार्य आहे। आणि जे लोक इथे वानखेडेला येतील त्यांना आपला इतिहास जाणता येईल, आपल्या क्रिकेटर्सचा इतिहास जाणता येईल आणि त्या माध्यमातून क्रिकेट मोठं होणार आहे आणि क्रिकेटबद्दल एज्युकेट केलं जाणार आहे। ही खूप मोठी गोष्ट आहे। अनेक जणांचे खेळ आहेत, ज्यावेळी म्हणजे TV मीडिया नव्हती किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम देखील नव्हतं, त्यावेळीचे गेम देखील या ठिकाणी जतन करून ठेवण्यात येणार आहेत। कसं बघता या संपूर्णपणे जी म्युझियमचं थेरी ह्यामध्ये वापरण्यात आलेली आहे? गावस्कर सरांनी देखील लॉर्ड्सच्या म्युझियमचं उदाहरण दिलं, त्या धर्तीवरती आज ह्या ठिकाणी MCAचं हे म्युझियम होतं, काय वाटतं? नक्कीच। पूर्वी सर्व मॅचेस रेकॉर्डेड नव्हत्या, बऱ्याचशा मॅचेस बद्दल लोकांना कळायचं नाही, कोणी कशी बॅटिंग केली आहे, कशी बॉलिंग केली आहे। त्या काळचं क्रिकेटसुद्धा पाहायला मिळणार आहे। आम्ही मोठे होत असताना आमच्या वडिलांकडून किंवा काकांकडून बऱ्याच मॅचेसबद्दल स्टोरीज ऐकल्या आणि आमची वाढ झाली, पण प्रत्यक्षात ते मॅचेस पाहायला नाही मिळाल्या। या म्युझियमच्या माध्यमातून ते सुद्धा साक्षात आम्हाला पाहायला मिळेल किंवा तसंच जी नवीन पिढी आहे त्यांनासुद्धा पाहायला मिळेल आणि जे इच्छुक आहेत त्यांनासुद्धा पाहायला मिळेल। जे गावस्कर सर पण म्हणाले ते अगदी बरोबर म्हणाले। शेवटचा प्रश्न, आपण पाहिलं तर अनेक जणांचं कुटुंब असतं ज्यामध्ये मुलांना खेळण्याची इच्छा असते, परंतु त्या ठिकाणी परिस्थितीमुळे खेळता येत नाही, तर अशा माध्यमांचा खूप मोठा उपयोग होईल या ठिकाणी, कारण त्यांना येऊन या ठिकाणी अभ्यास करता येईल, त्यांना पाहून त्यांना शिकता येईल, काय वाटतं? नक्कीच। जेव्हा मोठा होत असताना मला आठवते की आमचीसुद्धा परिस्थिती खूप चांगली नव्हती। वडील शेतीवाडी करून जे कमवायचे त्यामधून आम्ही मोठे झालो। प्रवास करून मुंबईत खेळण्याचा योग आला, मुंबईतच क्रिकेट शिकायला मिळालं। असे अनेक मुलं ज्यांना मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळायचं ते क्लब क्रिकेट खेळतातच, पण क्लब क्रिकेटमध्ये तुम्ही गेममध्ये असतात पण तुम्हाला बाकी माहिती मिळत नाही। तुमचे जेव्हा मॅचेस नसतात तेव्हा तुम्ही इकडे येऊन नक्कीच तुम्ही इतिहास वाचू शकता किंवा काय घडलं आहे पूर्वी हे तुम्ही शिकू शकता। आणि मोठ्या लोकांचे इकडे जर्सीज आहेत, कॅप्स आहेत, बॅट्स आहेत, ग्लव्ज आहेत, साईन केलेले टेस्ट जर्सीजसुद्धा आहेत, ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि ह्याच्यातून एक खूप मोठं मोटिवेशनसुद्धा मिळते आणि मोटिवेशन हा असा फॅक्टर आहे जे कोण इझिली सर्वसाधारणपणे देऊ शकत नाही। हे आतमधून येतं आपल्याला किंवा ज्या आपल्या भोवती गोष्टी घडत असतात तिकडनं आपल्याला मोटिवेशन मिळतं। इथे पाऊल पडल्याने नक्कीच नवीन पिढीला मोटिवेशनसुद्धा मिळणार आहे मोठं क्रिकेट खेळण्यासाठी। धन्यवाद बोलल्याबद्दल। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते शार्दुल ठाकूर। या ठिकाणी त्यांनी देखील सांगितलेलं आहे की अत्यंत महत्त्वपूर्ण हे जे म्युझियम आहे त्याचा उपयोग होणार आहे, कारण पाहायचं झालं तर येणाऱ्या काळामध्ये हे जे म्युझियम आहे ते अनेक जे क्रिकेट अभ्यासतात, क्रिकेट खेळणार आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे, ते देखील बनणार आहे। अमित शिगवणसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।